श्री शिवाय नमस्तुभ्यां. मी तुम्हाला आज सांगणार आहे पाणी अर्पण करण्याचं खूप महत्त्व आहे. खूप वेगवेगळे प्रकारचं जर आपण पाणी त्या महादेवाच्या पिंडावर अर्पण केलं तर त्याचं फळ आपल्या तशा प्रकारे भेटत असतं. तर हे शिव महापुराण कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या बाईला असं वाटतं की आपण अखंड सौभाग्यवती राहावं, तिने हा उपयोग नक्कीच करायला पाहिजे. प्रत्येक बाईला असं वाटतं की आपण अखंड सौभाग्यवती राहावं, तर तुम्ही रोज जर शिव मंदिरात जाणार असणार तर तुम्ही हा उपयोग नक्की करून बघा. तर मी तुम्हाला उपयोग सांगते. जर तुम्ही ज्या वेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरात जातात तर काय करायचं, एक लोटा पाणी घ्यायचं. आपण पहिलं काय करतो, महादेवाच्या याच्यावर अर्पण करतो. तर जी बाई सौभाग्यवती आहे तिने पहिलं पाणी महादेवाची जी लहान मुलगी आहे अशोक सुंदरी त्या जागेवर अर्पण करायचं. तर त्या बाईला कधीच ती वैधव्य होत नाही, म्हणजे विधवा होत नाही, ती सदैव अखंड सौभाग्यवती राहते असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेले आहे. तुम्ही हा उपयोग नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.